देखील चेहरे आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसतात ते कदाचित 40+ नसावे पण हरकत नाहीये प्रेक्षणीय मॅच आहे काही प्रॉब्लेम नाहीये चला विनंती असेल की सामन्याला सुरुवात करा कारण बघा प्रेक्षणीय मॅच आहे बट यानंतर देखील जर आपण पाहिलं गेलं तर आजच्या दिवसाचा शेड्यूल आहे त्यापैकी 5 मॅचेस मला वाटतं अजून देखील शिल्लक आहेत चला सामन्याला सुरुवात करा सामन्याला सुरुवात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जगदीश आपल्याला पाहायला मिळतात ओपनिंग साठी पगलास बॉल क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि दरम्यान डॉट बॉलने सुरुवात इथे गोलंदाज करतात निलेश आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्गवरती डॉट बॉलने सुरुवात इथे राखली त्यांच्या माध्यमातून 3 ओव्हरची मॅच OT+ ही मॅच आपण पाहतात राऊंड द विकेट नेक्स्ट बॉल आता फुल टॉस आहे अपिश कडले थाब्यामध्ये आहे बॉल दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चला फिल्डर पोहोचतात जोपर्यंत हा बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात $40+ ची ही लढत आहे आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं की एक मैत्रीपूर्ण लढत इथं विजय आणि पराभवापेक्षा मॅच किती एन्जॉय करू शकू त्याचा विचार जास्त असेल पुलचा प्रयत्न आणि पुलचा हा फटका गॅप मध्ये आहे आणि बॉल दरम्यान निघून जातोय लॉंग लेग क्षेत्रापलीकडे 4 धावा इथे मिळतील इथे तो हुकचा फटका होता बॅटर जे आपल्याला पाहायला मिळालं स्ट्रायकिंग एंडवरती जगदीश आणि त्यांच्या समवेत फकीर ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे धावफलक सध्याच्या घडीला 6 वरती नेक्स्ट बॉल आता समोरच्या दिशेने उडवला फिल्डर नाहीये त्या क्षेत्रामध्ये बॉल दरम्यान निघून जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आपण पाहिलं गेले तर भरपूर चांगले फटके येतात कारण याआधी आपण हुकचा फटका पाहिला त्यानंतर स्ट्रेट बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा फटका आपण पाहिला चौकार 2 आतापर्यंत आणि आता देखील अपिश खेळ त्याने हा फटका देखील गॅपमध्ये आहे इनफिल्डला क्लिअर केलं मिड ऑफचा फिल्डर पाठलाग तर करतोय बट हा बॉल देखील निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलगचा हा 3रा चौकार पहिल्या षटकाचा करे जाऊ फळक 15 अजून देखील या पहिल्या 17 मध्ये खेळ शिल्लक आहे येणाऱ्या 2 षटकांचा थोडी घाई करा बघा आमच्या मॅनेजमेंट कमिटीचे काही सदस्य मला खेळताना दिसतात त्यांना देखील विनंती असेल की आपल्याला अजून 5 मॅचेस यानंतर खेळवायच्या आहेत सो त्याप्रमाणे तुम्ही थोडं फास्ट खेळा ओव्हर द विकेट सेकंड ओव्हर पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडा खाली देखील राहतोय आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर जगदीश यांनी फार चांगली बॅटिंग केलेली आहे ज्यांचा बॅटमध्ये आपण सलगचे 3 चौकार देखील इथे पाहिले मग 40+ क्रिकेट पाहिल्यानंतर पेनचे योगेश पवार असतील त्यांच्या आवर्जून आठवण आपल्याला येते कारण वयाच्या 40 नंतर सुद्धा अजून देखील फार चांगला खेळ ते करतात पण इथे विकेट मिळेल का 2 फिल्डर्स बघा जेव्हा खऱ्या अर्थाने 2 फिल्डर्स कॅच पकडायला तुम्ही जाता एका वेळेला तेव्हा हे देखील सांगणं गरजेचं आहे की मी कॅच पकडतोय बट इथे कोणी हे नाही सांगितलं की मी कॅच पकडतोय प्रत्येक जण हेच सांगत राहिला की मी पकडेन आणि त्या प्रयत्नामध्ये इथे कॅच ड्रॉप
बघा जे मी सांगितलं की या सामन्यामध्ये ना जिंकणं किंवा हारणं त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं की एन्जॉय किती केलं. हा बॉल दरम्यान बॉडीवरती आदळला. इथे देखील जर आपण पाहिलं एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. धाव फलक आता या एका धावेच्या मदतीनं 17 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. निसर्गरम्य वातावरण या विभागामध्ये. अदरवाईज आमच्या विभागामध्ये याल तर मोस्ट ऑफ क्रीडांगणाच्या बाजूला तुम्हाला मोठ्या मोठ्या कंपनीजच पाहायला मिळतात. बट जेव्हा मलंगड परिसरामध्ये समालोचनाला येतो कारण इथलं खऱ्या अर्थानं नैसर्गिक सौंदर्य असो किंवा इथले क्रीडांगण असो पाहण्यायोग्य असतात. आणि अशाच वातावरणामध्ये क्रिकेट खेळण्याची एक वेगळीच मजा आहे खेळाडूंसाठी. धाव फलक 18 धावा धाव फलकावरती. फुल लेंथ आहे स्ट्रेट बॅटने समोरच्या दिशेने लॉंग ऑन कॅच ड्रॉप. आणि आता देखील विचार आहे की नाही बॉल थ्रो करायचा तो प्रश्न आता मला निर्माण होतोय. फायनली जर आपण पाहिलं तर निर्णय देखील आलाय की मिस्टेक घडली. बॉल दरम्यान बाउंड्री लाईनचा बाहेर. प्रतिक्रिया होती कारण जेव्हा बॉल त्यांनी अडवला असं वाटलं की बॉल थ्रोच करायचा नाही. बट त्यानंतर माहिती आली की मिस्टेक घडली आहे. षटकार इथे आहे. 6 धावा मिळतील. नेक्स्ट बॉल आता देखील हॅमर्ड करायचं होतं. बट जर आपण पाहिलं तर इथे बॅट सिकाडा मिळेल सफलता. पहिला धक्का लागला. बॅटर बाद झालेत. फकीर शिवाजी तयार होतात गोलंदाजी मार्कवरती. आणि खऱ्या अर्थाने शिवाजी नाव मिळायला देखील भाग्यच लागते. कारण हे नाव ऐकताच एक वेगळीच ऊर्जा संचारित होते. कारण जे मी सांगितलं हे नाव मिळायला भाग्य का लागतं. कारण ज्या दैवतामुळे आज आपल्या दारासमोर तुळस आहे. मंदिरावरती कळस आहे. आणि देवालाही वाचवणार ते दैवत म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार माळाचा मुजरा आणि छत्रपती हे नाव या स्पर्धेचं आहे. आणि छत्रपती ही उपाधी का दिली जायची कारण त्या काळामध्ये जर आपण खऱ्या अर्थाने विचार केला कारण बघा नॉर्मल नावाने तर प्रत्येक व्यक्तीला आपण ओळखतो. बट काहीतरी स्पेशल त्या अनुषंगाने छत्रपती ही उपाधी त्यावेळेला दिली जायची. आणि ती उपाधी महाराजांना मिळाली कारण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असो आपले प्रेरणास्थान असो आपले दैवत असो छत्रपती शिवाजी महाराज आहेत. दरम्यान ब्लाइंड स्ट्रोक असंच मी म्हणेन कारण चेंडूवरनं पूर्णपणे नजरच हटून गेली होती. कारण स्ट्रोक ज्याप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न केला बॅटचा स्विंग आपण पाहिला त्यानंतर हँड आय कॉर्डिनेशन जर आपण पाहिलं तर काही ताळमेळच नव्हतं. डॉट बॉल इथे येतो. चेंडू शिल्लक असतील पहिल्या सत्रामध्ये येणारे 4. आता फुलटॉस होता बट इथे यष्टनचा वेध घेतला. क्लीन बोल्ट काम थमाम धक्का लागला दुसरा. क्रीडांगण चिंचवली या ऐतिहासिक क्रीडांगणावरती आपण छत्रपती चषक 2024 इथे पाहतात. आणि खऱ्या अर्थानं जर महाराजांना तुम्ही आदर्श ठेवाल ना तर जीवनामध्ये कधीच तुम्ही मागे नाही पडणार. कारण मी नेहमी सांगत असतो की महाराजांच्या चरित्रापैकी एक अंश
1% जरी आपण आपल्यामध्ये घेऊ शकलो ना तर आपण यशस्वी होऊ शकतो. पण सध्याचा घडीला हा फटका यावेळेस चांगला होता. लाईन लवकर पिक केली होती, आडवा बाटने हा स्ट्रोक आला. एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल, कारण याच विभागामधला जो गोड आवाज आहे आणि भाल संघ देखील नुकताच खेळला. बागेजी म्हात्रे सरांचा आवर्जून मी उल्लेख करेन. मी जे सांगितलं की ऐतिहासिक माहिती, कारण मी नेहमी ॲग्री करेल की बागेजी म्हात्रे सरांची जी माहिती, ऐतिहासिक माहिती आहे त्यांच्याकडे या विभागामध्ये मी म्हणेन सर्वात जास्त त्यांच्याकडे असेल. कारण जेव्हाही ते समालोचनाला खऱ्या अर्थाने येतात भरपूर चांगली चांगली ते माहिती पोहोचवत असतात. पण ही कॅच चांगली पकडली आणि जे फिल्डर दरम्यान होते शॉर्ट थर्डमॅनला राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल फुल टॉसच होता, पण हवा तसा संपर्क झाला नाही आहे. लॉंग ऑनचे फिल्डर आता पोहोचतात, बॉल फील्ड करतात आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 मिळतील 2 धाव्यांच्या मदतीने आता धावफलक पुढे जातो. 28 धावा धावफलकावरती. अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवले गेले 28 आणि 29 धाव्यांचं लक्ष इथे ठेवलं गेलं. काकडवाल 40+ संघाच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम चिंचवली 40+. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. भाल बी आणि तसेच मांगरूळ टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी त्वरित या. आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे छत्रपती चषक 2024 मध्ये. दादा मांगरूलचे आहेत. दादांना मी विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. आणि त्याचप्रमाणे दोन्ही टीमचे कॅप्टन्सला आपण देखील या. भाल बी आणि तसेच मांगरूळ संघाचे संघनायक आपण या. टॉस इथे केला जाईल. चेक 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 1 चेक. संदीप मागणी आहे मांगरूळ टीमच्या कॅप्टनची आणि दरम्यान हेड झाला. मित्र जास्त काय विचारणार नाही, फक्त सांगायचं छत्र ते कंप्लीट झालं आणि टॉस जिंकला मांगरूळ टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा छत्रपती चषक 2024. धन्यवाद. काकाराव संघ
असतील सतीश भांडारी आणि नॉन स्ट्रायकिंगला असतील ते योगेश म्हात्रे. चेंडू घेऊन येतो तो फकीर, उडवला या ठिकाणी, चेंडू जाईल तो सीमारेखा पार. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये मिश्रण, डॉट चेंडूची सांगतता. षटकातील तिसरा चेंडू फकीर, पुन्हा एकदा लॉफ केलताय लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येईल त्याच्या आवाक्याच्या बाहेर 4 धावांसाठी आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 8. चांगली फटकेबाजी करतोय सतीश भंडारी. ओके 3 चेंडू खेळतो आणि 2 चौकार त्याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षक असतील आता चेंजेस. जगदीश चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावेच्या मदतीने धावसंख्या 9. पहिल्यांदा स्ट्रायकिंग वरती येतील ते योगेश म्हात्रे, स्वतः आयोजक आहेत छत्रपती चषकाचे. पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न, स्वीप करतोय, फिल्डर असतील तिथे जगदीश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पाता पाता 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 11. एकोणतीस धावेची गरज आहे. धावसंख्या 11. शेवटचा चेंडू शिल्लक षटकातील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, एज लागते, खराब क्षेत्ररक्षण काकडोल संघाकडून. चेंडू जातोय चौकारासाठी. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या असेल ती 15. दुसरं षटक घेऊन येतो तो काकडवाल संघाकडून जगदीश दुधकर. स्पीडअप काढायचं आहे दोन्ही संघ. दुसरं षटक घेऊन येतो तो काकडवाल संघाकडून जगदीश दुधकर. स्ट्रायकेन वरती सतीश भांडारी. अद्याप त्यांच्या बॅट मधून 2 चौकार आलेले आहेत. चांगली फलंदाजी करतायत ते. पहिला चेंडू, पुन्हा एकदा लॉप करतोय लॉंगॉन मध्ये चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न, हा ना मध्ये त्यांचं एक धावेच्या मदतीने धावसंख्या 16. योगेश म्हात्रे स्ट्रायकिंग वरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. वारंवार फील्ड मध्ये परिवर्तन केले जाते.
शॉर्ट चेंडू पुल करतोय, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, फंबल होत आहेत, खराब क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा चौकार, चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या 20. आणि 1 धावेची गरज.